साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलन या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेला बंडखोर मातंग समाजातला एवढा प्रचंड समुदाय, या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांनी चांगली सुरुवातीला नवविचाराची तुतारी दिली ते सचिन बगाडे, अविनाशजी बागवे, माझे मित्र सोपान खुडे, हनुमंत साठे, त्याच्यानंतर या सर्व सभागृहातली सर्वात भाग्यवंत व्यक्ती म्हणजे ज्यांच्या शरीराला साक्षात अण्णाभाऊंचा स्पर्श झाला आणि ज्यांना अण्णाभाऊंच्या अंत्यसंस्काराची देवदुर्लभ संधी मिळाली ते आमचे अर्जुन डांगळे, त्याचबरोबर आताच बोललेले रमेश दादा बागवे आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विठ्ठल भंडारे. मित्र, अनेक माझ्या कथा कादंबऱ्या गाजल्यानंतर मला प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही अण्णाभाऊ साठ्यांकडे का वळला. मी त्यांना म्हणालो की माझा पूर्व इतिहास तुम्हाला माहिती नाही. अण्णाभाऊंचं पाणी आणि अण्णाभाऊंची माती आणि माझी माती आणि माझं पाणी दोघांचं एकच आहे. ज्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये अण्णाभाऊ वाढले, रानावनातून फिरले, त्याच सह्याद्रीच्या कुशीमधून त्याच भागातून मी फिरलो आणि ज्या वारणामाईचं कौतुक त्याने आयुष्यभर केलं त्याच वारणेच्या पाण्यावर मी सुद्धा मोठा झालो आणि त्यामुळं या विषयाकडं वळणं हे माझ्यासाठी साहजिक होतं. पण मित्र हो, वेळ बराच वाढलेला आहे, बराच वेळ झालेला आहे, वेळ हातातून चाललेला आहे, समय हातातून चाललेला आहे. अण्णाभाऊंना जाणणारी ओळखणारी पिढी जवळजवळ आता नष्ट झालेली आहे. अगदी काही थोडी आहेत आणि त्यांची पोरं सुद्धा आता जवळजवळ काळाच्या ओघामध्ये नाहीशी होऊ लागलेली आहेत. माझ्यासारख्या संशोधक वृत्तीच्या लेखकाला गेल्या वर्षी असं वाटलं की दुर्दैवानं एवढी उशीर मी का या विषयाला हात घातला. जर 20-25 वर्षापूर्वी मी या विषयाला हात घातला असता तर अनेक व्यक्ती उषा वृद्धरेषेसारख्या मला भेटल्या असत्या. कोण उषा वृद्धरेषे की ज्या काळात अण्णाभाऊंचं आणि शाहीर अमरशेखांचं कलापथक होतं, त्या कलापथकामध्ये जेव्हा स्त्रियांना नाटक तमाशा कशातही काम करायची बंदी होती, त्या काळात नाटकामध्ये काम करणाऱ्या ह्या कॉम्रेड उषा वृद्धरेषे अण्णाभाऊंच्या आणि अमर शेखांच्या कलापथकामध्ये काम करणाऱ्या यांची जर भेट झाली असती तर त्यांच्याकडून अण्णाभाऊंच्या आयुष्याच्या 6-7 वर्षाचा सुवर्ण तुकडा मला घेता आला असता, हा माझा मनामध्ये विचार होता. पण उषा वृद्धरेषे यांचे पती मध्य प्रदेशातले असल्यामुळे त्याच काळात त्या निघून गेल्या होत्या. आणि मित्र हो, फक्त 3 महिन्यापूर्वी मी एक धक्कादायक बातमी वाचली पुण्याच्या सकाळमध्ये आणि लोकमतमध्ये की पुणे येथे वयाच्या 97व्या वर्षी उषा वृद्धरेषे यांचं दुःखद निधन. म्हणजे आमच्या संशोधनाची साधनं आपल्या आजूबाजूला असताना सुद्धा आपल्याला कशी जाणवत नाही. आणि जेव्हा मग मी आमच्या सुबोध मोरेंना फोन केला, कॉम्रेड सुबोध मोरेंना, आणि सांगितलं की उषा वृद्धरेषे काल वारल्या, ते म्हणाले अरे आम्हाला माहीतच नाही त्या हयात होत्या म्हणून. मला वाटतं त्यांच्याकडून आम्हाला मुलाखत घेता आली असती तर अण्णाभाऊंच्या समक्ष त्यांनी 5-7 वर्ष कसं काम केलेलं होतं तो सगळा इतिहास आमच्या डोळ्यापुढे उभा राहिला असता. मित्रांनो, 1.5 दिवसाची शाळा आपल्याला माहिती आहे. अण्णाभाऊ साठ्यांचं घर आपण बघून येतो, ते हायवेपासून जवळ आहे आणि पुन्हा लगेच आपली गाडी वळवतो. पण थोडं त्या गावामध्ये फिरून वावरून तो तुम्ही गाव समजून घ्या. त्या नदीच्या पल्याड माकडीचा माळ अजून सुद्धा आहे. अण्णांच्या एका कथासंग्रहाचं नाव खुळवाडी असं आहे. ती खुळवाडी आज सुद्धा वाटेगावच्या शेजारी आहे. आणि अण्णाभाऊंना कधीच वाटेगावच्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला नव्हता, कारण तिथल्या ब्राह्मण शिक्षकांना दिवसातून 2 वेळा आंघोळ करून जावं लागायचं. त्यामुळे दलिताला प्रवेश मिळणं शक्यच नव्हतं. तर गावाजवळचं भाटवडी नावाचं गाव आहे, तिथल्या 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये अण्णाभाऊ गेले होते. पण अण्णाभाऊंचं जीवन पाहताना एक कादंबरीकार म्हणून आणि एक लेखक म्हणून मला असं जाणवलं की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये
किती विवंचना, किती व्यत्यय आणि किती वंचितपणा यावा याचं उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ. 1940 साली ज्या वेळेला अण्णाभाऊ कोंडूबाई भिंगार दिवे यांच्यासोबत लग्नाला वाटेगावला उभे राहिलेले होते, त्यावेळेला त्यांनी शेजारच्या बत्तीशिराळा तालुक्यात आणि वाळवा तालुक्यातून ब्राह्मण बोलवले होते. कदाचित ब्राह्मण लग्न कार्याला येणार नाहीत म्हणून अनेकांना सांगितलं होतं, पण त्या दोन्ही तालुक्यातून कोणीही ब्राह्मण अण्णाभाऊंच्यावर अक्षता टाकायला हजर राहिला नाही, कारण त्यांना त्यांच्या जातीतून बाहेर काढून टाकण्याची शक्यता होती. आणि त्या ठिकाणी एक लिंगायत बांधव आला ज्याचं नाव परिसा. हा परिसा गेली 10-15 वर्षापूर्वीपर्यंत जिवंत होते. तर ही जी सगळी अण्णाभाऊंच्या जीवनाची साधनं आहेत ही आजच्या पिढीने मिळवली पाहिजेत, अन्यथा हा सोन्यासारखा पुरावा आपल्या हातातून जाईल. 1960 साली अण्णाभाऊ रशियाच्या दौऱ्यावर गेले. खूप लिखित वाङ्मय, ज्याला आपण फर्स्ट हँड पुरावा म्हणतो, खूप कमी आहे. माझ्या सुदैवाने मला 1960चा मनोहर मासिकातला किर्लोस्कर कंपनीच्या एक लेख मिळाला, जो जयश्री माने नावाच्या आपल्या भगिनींनी लिहिलेला आहे. आणि त्या लेखामध्ये अण्णाभाऊंची मुलाखत त्यांनी घेतलेली आहे आणि ती मुलाखत जवळजवळ 7-8 पानांची आहे. साक्षात अण्णाभाऊंची मुलाखत. आणि अण्णाभाऊंनी स्वतः सांगितलंय की मी शिकलो कसा, फक्त मुंबईतले बोर्ड वाचून नव्हे, तर अण्णाभाऊ मुंबईतल्या रस्त्याच्या शेजारची जी जुन्या पुस्तकाची दुकानं असायची त्या दुकानदारांना 4 आणे द्यायचे. राहायला घर नव्हतं, अभ्यासाला खोली नव्हती, मग दिवसभर ते झाडाखाली वाचत बसायचे. तिथलीच पुस्तकं घेऊन तिथंच वाचत बसायचे. आणि त्या 17-18 वर्षामध्ये त्यांनी आपल्याला असं स्वतःला बुद्धीचं बृहस्पती बनवलेलं होतं की वयाच्या 23व्या वर्षी इप्टाच्या जी पहिलं मंडळ आहे, संस्थापक मंडळ आहे, या संस्थापक मंडळामध्ये डॉक्टर होमी बाबा सारख्या शास्त्रज्ञानं आणि के अब्बास सारख्या मोठ्या चित्रपट लेखकानं पहिल्या 6 डायरेक्टर बोर्डामध्ये अण्णाभाऊंना घेतलेलं होतं. म्हणजे फक्त शाळा जाऊन शाळेतच शिकायला मिळतं असं नाही. 1949 साली अलाहाबादला भरलेल्या इप्टाच्या अखिल भारतीय अभ्यास मंडळाचे अध्यक्ष अण्णाभाऊ होते 1949ला. याचा अर्थ असा की 1949लाच मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेवर त्यांचं किती प्रभुत्व होतं आणि त्यांच्याकडे असणाऱ्या ज्ञानाची पातळी आणि श्रेष्ठत्व किती होतं हे आपल्या लक्षात येईल. ज्याला चांगले गुरु भेटतात, चांगले मित्र भेटतात, तो जीवनामध्ये मोठा होतो. आणि चंद्रसूर्यासारखी मोठी ताकदवान माणसं अण्णाभाऊंना भेटलेली होती. त्यांचं एक दैवत होतं ज्याला त्यांनी फकीरा कादंबरी अर्पण केली, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि वर्ग लढ्याच्या बाबतीत त्यांचे दुसरे गुरु होते ते म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. आता तुम्ही जो मुद्दा मांडला की कुसुमावती देशपांडेंनी अण्णाभाऊंच्या एकाही कादंबरीचं कथेचं नाव घेतलं नाही. दुर्दैवाची गोष्ट असं मी तुम्हाला सांगतो, ब्राह्मणांना तरी आम्ही किती शिव्या द्यायच्या आणि किती दिवस शिव्या द्यायच्या, पण त्यानंतर मराठवाडा विद्यापीठ असेल, मुंबई विद्यापीठ असेल, शिवाजी विद्यापीठ असेल, आमच्या बहुजन समाजामधून आंबेडकर, शाहू फुले यांचं नाव घेऊन जे तरुण आले आणि जे तरुण लेखक आले त्यांनी तरी अण्णाभाऊंचे ऋण मान्य केलेले आहेत का हे तपासून पाहण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. मला तर असं जाणवतं की जेव्हा जेव्हा विद्यापीठामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम असतो त्यावेळेला बाहेर हार वाहण्यासाठी आंबेडकरांचे आणि अण्णाभाऊंची तस्वीर आणि दिवसभर जे संशोधन चालतं, व्याख्यानं चालतात, ती कुठल्या तरी दुसऱ्याच विषयावर. मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊंच्यावर एवढा प्रचंड अन्याय झालेला आहे. तुम्हाला मी सांगतो की मराठी साहित्याचे 5 मुख्य कथाकार गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर वगैरे हे जे 5 आहेत, गोखले, भावे,
मला असं वाटतं की अण्णाभाऊंची योग्य वेळेला जर नोंद घेतली असती तर मराठी टीकाकारांना मराठी साहित्याचे षष्टक किंवा मराठी साहित्याचे 6 कथाकार म्हणून उल्लेख करावा लागला असता आणि त्या ठिकाणी झक्कत अण्णाभाऊंचं नाव घ्यावं लागलं असतं. अण्णाभाऊंनी जी पहिली कथा लिहिली माझी दिवाळी ती 1949ला लिहिलेली आहे. मला असं नेहमी जाणवतं की एखाद्या साहित्यिकावर किती अन्याय करावा. मी माझ्या ग्रंथामध्ये दाखवून दिलेला आहे की ज्याला साहित्यामध्ये महानगरीय साहित्य म्हटलं जातं किंवा सिटी लाईफवरचं साहित्य, या साहित्याचा पाया भारतामध्ये अण्णाभाऊंनी पहिल्यांदा घातलेला आहे. आणि अण्णाभाऊ हे फक्त मराठी साहित्याचे नव्हे तर भारतीय महानगरीय साहित्याचे उद्गाती आहेत, प्रमुख पितामह आहेत. हे आपल्याला झटकत मान्य करावं लागेल. कारण 1948 साली मूक मिरवणूक नावाचा त्यांनी एक वग लिहिलेला आहे. वग तमाशाचा आहे पण विषय मुंबईतल्या चाळींचा आहे, विषय मुंबईतल्या जाळलेल्या झोपडपट्ट्यांचा आहे. तेव्हाच्या शासनानं वरळीच्या झोपडपट्ट्या जाळल्या आणि चेंबूर बाहेर कचऱ्यात टाकल्या. हा इतिहास अण्णाभाऊंनी त्या तमाशामध्ये लिहिलेला आहे आणि तिथं अजिबात लोकरंजन नाही आहे, करमणूक नाही आहे. भारतामधलं हे पहिलं नाटक आहे किंवा नाट्य आपल्याला म्हणावं लागेल. भाषणाच्या ओघामध्ये मला विसरून जायला नको, पण आता या ठिकाणी मुद्दाम रमेश बागवे साहेबांचं मला अभिनंदन करायचं आहे की त्यांनी आणि श्रीपाल कांबळे यांनी अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्याचे जे खंड छापून प्रसिद्ध केलेले आहेत ते सुंदर कागदावर लिहिलेले आहेत, सादर केलेले आहेत, त्याबद्दल आपलं अभिनंदन मी करतो. परंतु माझ्यासारख्या सुद्धा संशोधकांना इतरत्र ज्या काही अण्णाभाऊंच्या कथा मिळाल्या नाहीत अशा 5 ते 6 कथा तुमच्यामुळे आम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत. अण्णाभाऊ हे फक्त मातंगांचे नेते नव्हते किंवा मातंगांचे साहित्यिक नव्हते किंवा दलितांचे साहित्य नव्हते, तर हा मानव जातीचा पुजारी होता. आपल्याला माहिती आहे की संयुक्त महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंचं काम किती प्रचंड होतं. पण अण्णाभाऊंची एक कथा आहे आधुनिक विश्व थांबा नावाची. काय विषय आहे हो त्या कथेचा की मुंबईमध्ये भाषिक आंदोलन पेटलेलं आहे आणि एका चाळीमध्ये एक गरीब गुजराती मनुष्य उंदरासारखा घाबरला आहे, बिचारा घरभर पळतो आहे कारण त्याच्या 2 तरुण मुलींवर कदाचित अत्याचार होईल. म्हणजे इकडं नेहरू बरोबर भांडतायत संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि कागदावर मात्र कहाणी लिहितायत एका गरीब गुजराती बापाची. म्हणजे खऱ्या अर्थी ते मानवतेचे पुजारी होते. कफन नावाची कथा 1936 साली प्रेमचंद यांनी लिहिली. कफन कथेचा काय विषय आहे हो? कफन कथेचा विषय आहे की सून मरण पावते आणि तिच्या कफनासाठी दारुडा, सासरा आणि तिचा नवरा पैसे गोळा करतात. हा कफनचा विषय आहे. पण स्मशानातलं सोनूचा काय विषय आहे? जगण्यासाठी माणूस मेलेल्या प्रेतांच्या जबड्यामध्ये हात घालतो आणि त्या जबड्यामध्ये काही वेळेला ते बचाळीमध्ये त्याचा हात अडकतो. त्या मेलेल्या मुडद्यासाठी माणसं लढतातच पण कोली सुद्धा लढतात आणि मेलेल्या मुडद्यांसाठी कोल्यामध्ये आणि माणसामध्ये झगडा होतो. मला वाटतं ज्या वेळेला जगाच्या वाङ्मयाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला पहिल्या 5 कथेमध्ये स्मशानातलं सोनं या कथेचा उल्लेख करावा लागेल. थोडक्यात मी सांगतो 1951ला अण्णाभाऊंनी चित्रा नावाची कादंबरी लिहिली. संपूर्ण मराठी वाङ्मयातल्या ज्या टीकाकारांनी जे काही अण्णाभाऊबद्दल लिहिलंय त्याच्यात काय लिहिलंय की किती भडक त्या वेशा काय, साऊथ बॉम्बेतल्या त्यांचं लाईफ काय, किती भडकलेलं आहे अण्णाभाऊंनी. पण त्याच विषयावर 2005 साली शांतारामा नावाची कादंबरी एका परदेशी लेखकानं लिहिली आणि तो जगभर मशहूर झाला. पण जे त्यानं 2005ला लिहिलं त्या अण्णाभाऊने 1951ला लिहिलेलं होतं. 1959ला चंदन नावाची कादंबरी लिहिली अण्णाभाऊंनी. त्या कादंबरीची नायिका कोण आहे तर तिथे घाटकोपरच्या वर ज्या आमच्या खदानी होत्या
त्या खदानीमधली बुरमाच्या पाट्या मातीच्या पाट्या उचलणारी एक अशिक्षित नायिका, श्रमिकांची पहिली नायिका म्हणून भारतामध्ये या चंदनचा उल्लेख करावा लागेल. पण मराठी साहित्यिकांनी तिची नोंद घेतली नाहीच. उलट मराठीच्या गौरवासाठी आणि उद्या तरुण पिढ्या घडवण्यासाठी एका बड्या साहित्य संस्थेनं मराठी साहित्याचा इतिहास लिहिलेला आहे आणि त्या मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये चंदन ही अण्णाभाऊंची बरी ग्रामीण कादंबरी आहे म्हणून लिहिलेला आहे. म्हणजे जी कादंबरी मुंबईच्या जीवनावर ती नेली कुठं? ग्रामीण जीवनावर. याचा अर्थ असा आहे की एका दलित साहित्यिकाला किंवा कमी शिकलेल्या साहित्यिकाला पुरेसा मान द्यायचा नाही. आणि आपल्याला माहिती आहे की अण्णाभाऊ जोवर जिवंत होते तोपर्यंत कुठल्याही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचा विचार झाला नाही, उच्चार झाला नाही. जेव्हा ते पुसदला साहित्य संमेलनाला गेले होते एक प्रेक्षक म्हणून, त्यावेळेला पुसदच्या थंडीमध्ये, कुडकुडत्या थंडीमध्ये हा महान साहित्यिक एका कोटामध्ये, उसण्या कोटामध्ये उभा होता. आणि तो उसना कोट उषाताई डांगे यांनी रेल्वे स्टेशनवर जाऊन पळत पळत त्यांना दिलेला होता. म्हणजे एवढं मोठं प्रचंड काम. मी ज्यावेळेला प्रेमचंद वाचला आणि शरदचंद्र चटर्जी वाचले त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की भारतामध्ये प्रेमचंद आणि शरदचंद्र यांच्यानंतर स्त्री जातीचा विचार करणारा अण्णाभाऊ एवढा चौथा साहित्यिक तुम्हाला शोधून सापडणार नाही. अण्णाभाऊंच्या ज्या 161 कथा आहेत त्यातल्या 64 कथा ह्या स्त्रियांच्या आहेत. बरं, ह्या स्त्रिया बिलवरीसारखी, वैजंतासारखी पालावरच्या असतील, दुसऱ्या बाजूला गुलसारखी मुंबईतील असेल. गुल कथेतली नायिका एक कोवळी पोर जी हैदराबादमधून पळवून आणली आणि तिचं लग्न तिजवाराबरोबर कसं लावलं गेलं ती कथा वाचताना आपल्या अंगाचा थरार उठतो. मी जेव्हा घाटकोपरकडे संशोधन करत होतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की त्या चिराग नगरच्या झोपडपट्टीमध्ये अनेक गुंडांनी पळवून आणलेल्या अशा स्त्रियांना, मुलींना वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनपर्यंत अण्णाभाऊ सातत्याने जायचे आणि हुज्जत घालायचे. म्हणजे जनामनाचा कोपरा शोधणारा हा खऱ्या अर्थी साहित्यिक होते रे अण्णाभाऊ. 1949 ते मृत्यूपर्यंत 1969 पर्यंत 30 वर्षामध्ये कधीही त्यांनी एक दिवस असा वाया घालवला नाही ज्या दिवशी त्यांनी लिहिलं नाही. म्हणजे एवढं प्रचंड साहित्य डोंगरा एवढं लिहून सुद्धा त्याचं योग्य ते मूल्यमापन अण्णाभाऊंचं झालं नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं त्या जीवाला कुठेतरी लागणं साहजिक आहे. अण्णाभाऊंचं निधन वयाच्या 49व्या वर्षी झालं म्हणजे अकाल योग आहे तो, मृत्यूयोग. याचं कारणच हे आहे. अनेक कारणापैकी एक मोठं कारण आहे. अरे आज सुद्धा अनेक महान साहित्यिक ज्या वेळेला त्यांचं नवीन पुस्तक येतं त्या नवीन पुस्तकाचं परीक्षण चांगल्या वर्तमानपत्रात नाही आलं तर त्याचं ब्लड प्रेशर वाढतं. आणि आयुष्यभर एवढं लिहिलं आणि आपल्या साहित्याची नोंद घेतली गेली नाही याचं दुःख अण्णांना किती झालं असेल. खऱ्या अर्थी अण्णाभाऊंचं जीवन म्हणजे ते स्वतः एक नायक होते, एक रहस्यमय नायक, एक क्रांतिकारी नायक. अनेक पुरावे आहेत माझ्याकडं की 42च्या स्वातंत्र्य सैनिकांना त्यांनी घोड्यावरनं जाऊन त्या वाटेगावच्या मागच्या जंगलामध्ये भाकरी पुरवलेल्या आहेत. अनेक त्यागमय अशी कामं त्यांनी केलेली आहेत. पण त्याची पुरेशी नोंद या समाजानं, इथल्या साहित्यिकांनी घेतली नाही. अण्णाभाऊंचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे दलितांच्या बद्दल त्यांनी लिहिलेल्या कथा. विठू महार सारखी कथा आहे अशी सुंदर कथा भारतीय साहित्यामध्ये तुम्हाला आढळून येणार नाही. आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झाल्यानंतर दलित वस्त्यांची काय अवस्था झाली याचं जे सुंदर वर्णन अण्णाभाऊंनी 2-3 पॅरेग्राफमध्ये लिहिलेलं आहे तसं वर्णन तुम्हाला दुसरं कुठेही वाचता येणार नाही. मित्रांनो, अण्णाभाऊंचं सर्वात महत्त्वाचं योगदान असेल आणि या देशाला, या मातीला ललांभूत ठरावं असं असेल तर ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन. कल्पना करा, 1955
भारताला स्वातंत्र्य मिळालं 47ला, म्हणजे 7 वर्षानंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटला. त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू सारखा युगप्रवर्तक पुरुष भारताचा पंतप्रधान होता. स्वातंत्र्याच्या आंदोलनाची मोठी झूल होती आणि पंडित नेहरू आणि मोरारजी देसाईंनी ठरवलेलं होतं की महाराष्ट्राचे 3 तुकडे करायचे, एक गुजराती, एक मराठी आणि तिसरी मुंबई. या एवढ्या मोठ्या प्रतिभेच्या, उंचीच्या पंडित नेहरूंच्या प्रतिभेचा पर्वा न करता ज्या 8-10 कलावंतांनी आणि लेखकांनी संयुक्त महाराष्ट्र घडवून आणला, त्याच्यामध्ये बिन्नीचं नेतृत्व हे अण्णाभाऊंनी केलेलं आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, या नावाचं काव्य त्यांनी लिहिलं. ही कोणी अशी तशी मैना नाहीये, तर ती महाराष्ट्र लक्ष्मी आहे. मी अगदी तुम्हाला ॲक्युरेट सांगेन की कारण काही लोक आता वात्रटपणे बोलायला लागलेत की संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतरच अण्णाभाऊंनी लावणी लिहिली, असं नाही. तो दिवस होता 21 नोव्हेंबर 1955. त्याच्या आधीची एक तारीख महत्वाची, 1 मे 1955 भारताची राज्यसभा. पंडित नेहरू समोर बसलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठून उभे राहिले आणि म्हणाले की भाषिक तत्वावर राज्य देणे हा गुन्हा नाही, हे मी घटनाकार म्हणून सांगतोय. आणि तुम्ही जे इथे लोकसभेमध्ये सांगता की मुंबईला मोठी केली ती गुजराती व्यापाऱ्यांनी, तर नाही. मुंबईला मोठे कारखाने पहिल्यांदा कुणी निर्माण केले असतील तर ते ब्रिटिश आणि पोर्तुगीजांनी आधुनिक या कारखान्यांचा पाया घातलेला आहे. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की उद्या जर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन उभं राहिलं तर त्या भाषेच्या प्रश्नावर, न्याय प्रश्नावर मला स्वतःला लढ्यात उतरावं लागेल. दुर्दैवानं बाबासाहेबांचं निधन झालं, पण तो डब पुढे या शाहिरांनी चालवला. 21 नोव्हेंबर 1955चा दिवस, काळा घोडाच्या अलीकडे फ्लोरा फाउंटन म्हणजे आजचा हुतात्मा चौक, सेनापती बापट यांचं नेतृत्व, 3.5-4 लाख लोक रस्त्यावर आलेले होते आणि त्या सर्वात पुढे अण्णाभाऊंचा डब आणि शाहीर अमर शेखांचा डब वाजत होता. पण त्या दिवशी मोरारजीच्या पोलिसांनी डमडमच्या गोळ्या फोडल्या आणि त्या 21 नोव्हेंबरच्या दिवशी 15 हुतात्मे झाले. डमडमच्या गोळ्या म्हणजे काय? एक फटाका असतो, हातात घेतला की तो उडवताना हाता खाली फुटतो आणि पुन्हा आभाळात जाऊन फुटतो. त्याप्रमाणे त्या काळातली डमडमची गोळी अंगात घुसायची, घुसताना ती उडायची आणि आत मांसात घुसल्यावर दुसऱ्यांदा पुन्हा स्फोट व्हायचा आणि 2 वेळा ती फुटायची. म्हणजे माणसाच्या देहाची माती करायची अशा डमडमच्या गोळ्या या मोरारजींनी वापरल्या होत्या. आणि त्या दिवशी, त्या रात्री फणसवाडी नावाच्या भागामध्ये संयुक्त महाराष्ट्र, माझा संयुक्त महाराष्ट्र म्हणून सीताराम पवार नावाचा एक 14 वर्षाचा कोवळा मुलगा झेंडा घेऊन पुढे चालला असताना मोरारजीच्या पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार मारलेलं होतं. आणि सीतारामचं प्रेत त्याच्या चाळीच्या तोंडाशी आलेलं होतं. तिथं अण्णाभाऊ आणि अमर शेख त्या हुतात्म्याचं दर्शन घ्यायला गेले. अण्णाभाऊंचा अतिशय दुःखानं व्याकुळलेला चेहरा पाहून अमर शेखना शंका आली की हे काही खरं दिसत नाही अण्णांचं. आणि म्हणून ते म्हणाले, अरे अण्णा, तू इथे भाऊसाहेब राऊतांच्या खासदारांच्या घरी राहा किंवा गवाणकरांच्या घरी राहा, पण तू काही याला जाऊ नको घाटकोपरला. त्यावेळेला अण्णाभाऊंनी सांगितलं, नाही रे अमर, आजचा दिवस असा दुर्दैवी आहे की माझ्या डोक्यामध्येच डमडमच्या गोळ्या अशा उड्या मारतायत आणि त्याला शब्दांच्या डागण्या देऊन त्या मला बाहेर काढायच्या आहेत आणि म्हणून मी इथं थांबणार नाही. मग टांगा मिळाला, ट्रॅम मिळेल त्या मार्गानं अण्णाभाऊ आपल्या चिरागनगरच्या वस्तीमध्ये गेले. त्यांचं झोपडं जिथं होतं त्याच्या आजूबाजूला त्यांच्या सगळ्या साथीदारांचं झोपडं. त्यांनी हाका मारली, शिवा ये, गण्या ये, पेटी काढा, ढोलकी काढा, सगळं काढा. आणि अण्णाभाऊ ज्या वेळेला आपल्या झोपडीच्या दारात उभे राहिले, त्यांच्या लेखीने मला सांगितलेली गोष्ट आहे
की त्या दिवशी अण्णांचा तो जो असा धीरगंभीर असा तापलेला चेहरा पाहिल्यानंतर मला असं वाटत होतं की आमचे अण्णा आहेत की वादळातून फुरफुरत आलेली जळती ड्युटी आहे, अशा तऱ्हेचे त्यांचे डोळे दिसत होते. अण्णा घरात गेले नाहीत, म्हणाले मला घरात यायचं नाही, इथे चहा आणून द्या. आणि त्या रात्री त्यांनी 2 वेळा फक्त चहा पिले आणि रात्रभर ते ती जी अजरामर लावणी आहे त्याची काही ओळी त्यांनी लिहिल्या, काही ओळीनंतर बदलल्या गेल्या. त्या अशा ओळी होत्या आणि काही किती महत्वाच्या गमतीदार ओळ्या होत्या हे अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची, बेळगाव कारवार निपाणी गोव्यासह एका भाषिक राज्याची, चकाकली संगीन अन्यायाची फौज उठली बिन्नीवरची, कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, वैरी करण्या नामशेष. गोळी डमडमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती या कायली. आणि पुढे अण्णा म्हणतात, सांगे अण्णा भाऊ साठे घर बुडणार गर्वाची, मितूपणाची जुलमाची. निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकड्याचं राज्य रावणाचं, लंका जळली त्याची. तीच गत होणार कलियुगी या जुलुमशाची. उचला रे उचला तिरडी सखा पाटील आणि मोरारजीची. ही साक्ष आहे शाहिराच्या गरम रक्ताची, ही साक्ष आहे शाहिराच्या गरम रक्ताची. कशी पळवाल वैऱ्यानो गाय वासराची, कशी पळवाल वैऱ्यानो गाय वासराची. बुडाली पृथ्वी घडाला प्रलय, तरी मुंबईच होणार महाराष्ट्राची. झालं फाउंटनला जंग, तिथं बांधूनी चंग, आला मैदानी रंग. धार सीताराम बाळाच्या रक्ताची मी पाहिली, माझ्या जीवाची होती या कायली. त्या दिवशी 21 नोव्हेंबरला ही लावणी जन्माला आली आणि 16 जानेवारी 1956ला शिवाजी पार्कवर ती शाहीर अमर शेखांनी गायली. ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्रासाठी मोर्चा दिल्लीला गेला त्यावेळेला 30 तास मोर्चा चाललेला होता आणि अखंड 30 तास अण्णाभाऊ आणि अमर शेख गीत गात होते. त्या मोर्चाच्या समारोपाच्या भाषणासाठी ज्या वेळेला आचार्य अत्रे उभे होते त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी सांगितलं एक अज्ञानदासाची गोष्ट की अफजल खानाला कसा मारला याचा पोवाडा जिजाऊ साहेबांच्या समोर आणि शिवाजी महाराजांच्या समोर त्या अज्ञानदासानं गायलेला होता आणि म्हणून त्याला शेरभर सोन्याचं हार देऊन राजांनी त्याचा सत्कार केलेला होता. आणि अण्णाभाऊ आणि अमर शेख डोळ्यासमोर दिसतात. आचार्य अत्रे म्हणाले, अरे किती प्रचंड ताकदीचे शाहीर आहात, कशाला रे तुम्ही या नादान दुनियेत या जमान्यात जन्म घेतला. तुम्ही खरं तर शिवरायांच्या स्वराज्यात जन्माला यायचं होतं. शिवरायांनी तुम्हाला 2-2 किलो सोन्याचे हार घालून तुमचा खऱ्या अर्थी सन्मान केला असता. आमचं दुःख हेच आहे. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की संयुक्त महाराष्ट्र 1 जानेवारी 1 मे 1960ला जन्माला आला. प्रचंड मोठा उत्सव मुंबईत, लोकांची गर्दी मावेना. दुपारी 4 वाजता गर्दी कंट्रोल करण्यासाठी दुपारी 4 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता 2 सभा घेण्यात आल्या. त्या सभेला स्वतः पंडित नेहरू होते, यशवंतराव चव्हाण होते, काँग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी होत्या. दुपारी 4ची सभा 4 लाखाची, रात्री 8ची सभा शिवाजी पार्कची तेवढीच 3.5-4 लाखाची. पण दुर्दैवानं मित्र हो, खरी कहाणी अशी आहे की एवढ्या त्या संयुक्त महाराष्ट्राच्या विजयाच्या सन्मानामध्ये ना आचार्य अत्र्यांना बोलावलं, ना अण्णाभाऊंना बोलावलं, ना अमर शेखांना बोलावलं. आणि म्हणून मंत्रालयातून फिरताना माझ्यासारख्या साहित्यिकाला आज दुःख वाटतं की या मंत्रालयाच्या भिंतींना माहिती नाही की आपले बाप कोण होते आणि या बापांची खरी याद त्यांना यायला पाहिजे. आणि असा गंभीर मी आरोप करायचा कारण असं की राहू दे 1960ला, पण नंतर 75 वर्षांनी असेंब्लीचा महोत्सव सादर करताना तेव्हा पण अण्णाभाऊंची आठवण नाही, तेव्हाही आचार्य अत्र्यांची आठवण नाही. मित्रांनो, मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की मला हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही अण्णाभाऊंच्यावर आता का लिहिताय. तर मी सांगितलं की मला माझ्या पद्धतीनं शताब्दी अण्णाभाऊंची साजरी करायची आहे
आणि महाराष्ट्रातल्या बहादर मातंग समाजानं अण्णाभाऊ नावाचा देशाला केवढा मोठा मोहरा दिला होता हे मला या निमित्तानं सांगायचं होतं. मराठी साहित्यिकांनी आतापर्यंत अण्णाभाऊंना नाकारलेलं आहे, आज सुद्धा नाकारलेलं आहे. त्यांचा नीट अभ्यास केलेला नाही, करत नाहीत, मुद्दाम दखल घेत नाहीत. पण मला आपल्या शाहीर आत्माराम पाटलांची आठवण येते. त्यांची आठवण काढून मला असं सांगायचं आहे की एक ना एक दिवस मराठी साहित्याचा खरा ठरेल अण्णाभाऊचा हा तुरा, खुशाल कोंबड तुम्ही दाबून धरा. आता या ठिकाणी एक चांगली मागणी केली जाते की अण्णाभाऊंना भारतरत्न हा किताब दिला जावा. अनेक गायकांना आणि वादकांना सुद्धा हा किताब मिळालेला आहे आणि अण्णाभाऊंना मिळाला तर फार चांगलं होईल. बाकी काय होणार की नाही मला माहिती नाही, पण अण्णाभाऊंना भारतरत्न हा किताब मिळाला तर त्या किताबाची उंची कमान आणखी वाढेल एवढं मात्र खरं. एवढं बोलतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराज.